त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना 2 कमळ 1 कपबशीला द्यायचंय, हे लक्षात ठेवा. विजू भाऊ, दीपक भाऊ, संजयजी उदावंत, विजय भाऊ भडकवाडे सगळे आपल्या सोबत आहे. सगळ्यांनी मिळून काम करायचंय आपल्याला आणि आम्ही तुमचे सर्व कामे करणारे. मी एक गृहिणी आहे सर्वसाधारण. मी तुमच्या जे शंका आहेत ते तुम्ही मला सांगायच्या, आकाश भाऊंना सांगायचे. आम्ही बहीण भावांसारखं तुमची सेवा करणारे. याच्यासाठी तुम्हाला एक संधी द्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी उद्या सकाळी लवकर उठून सगळ्यांनी 2 कमळ आणि 1 कपबशीला न चुकता मतदान करायचे. एवढी माझी तुम्हाला विनंती आहे, आव्हान आहे. एवढी माझी फक्त विनंती तुम्ही स्वीकार करा आणि परवा आपला विजयाचा गुलाब घेण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा. बस मी माझे 2 शब्द संपवते. त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी केलं पाहिजे. हे होत असताना काही तडजोडी देखील कराव्या लागल्या. त्यामध्ये आमचे अतुलचंद काले होते, त्यांचं देखील त्या ठिकाणी आम्ही माघारी घ्यायला विनंती केली. जास्त लीड हा प्रभाग क्रमांक 4 मधूनच राहील. भारतीय जनता पार्टीचा 2 कमळ 1 कबशी 2 कमळ आहे ना. बर धन्यवाद. कारण की ही शेवटची सभा, ज्यांच्या कोणत्या सभा होत्या सगळ्या आटपलेल्या आहे. ही शेवटची सभा 10 वाजेपर्यंत प्रचार आज संपणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत या वेळेपर्यंत आकडेमोड चालू असणार आहे. याच चौकात दीपक भाऊंचे, आकाश भाऊंचे सगळे मित्र परिवार सहकारी बसून गप्पा करत असणार आहे की लय जोरात चाललं बरं का. दोन्ही कमळ कपशी जोरात चाललंय. इथंच नाही तर सगळ्या शहरात चाललंय. अशा गप्पा या चौकामध्ये उद्या होत असतील. म्हणजे आतापासून फक्त 12 तासात या ठिकाणी तुम्हाला मतदानाला जायचंय. आता वाजले 7:30. उद्या सकाळी या वाजेपर्यंत तुम्ही मतदान केंद्रावर काही लोक निघालेले असतील आणि परवा दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होऊन त्या ठिकाणी तिन्ही उमेदवारांच्या अंगावर गुलाल त्या ठिकाणी पडलेला असेल अशी खात्री मला खरं तर पटलेली आहे. गेल्या अनेक दिवस म्हणण्यापेक्षा महिनाभर झाला आमच्या लाडक्या बहिणींवर तर इतकं प्रेम होतो चाललंय महिनाभरापासून विचारूच नका. परंतु महिनाभर झाला, उमेदवाऱ्या जाहीर झाल्या, प्रचाराच्या धुराळा उडाला, राज्याचे मुख्यमंत्री आले, त्यांच्यानंतर पक्षातील सगळ्यात महत्वाचं पद ज्यांच्याकडे आहे असे महसूल मंत्री आले. ताईंचा, दादांचा, माझा, इतर मान्यवरांचा, उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात झाला. प्रत्येक कॉर्नर सभेला उच्चांकी गर्दी त्या ठिकाणी लाभली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील सभा या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उच्चांकी सभा त्या ठिकाणी, आपल्या दोन्ही सभा त्या ठिकाणी झाल्या. आणि हे सगळं वातावरण कुठल्या दिशेकडे चाललंय हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. समाजातील प्रत्येक घटक त्या ठिकाणी आज एकवटला आहे. प्रत्येक समाजाचा घटक, वेगवेगळ्या समाजाचे समाज बांधव त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देत आहे. खरं तर 2-3 पाठिंबे देण्यासाठी लोक थांबलेले आहे. मी देखील तिकडे जायचं आहे. परंतु दीपक भाऊंची इच्छा होती की एक सांगता सभा आमच्या या सगळ्या महिला भगिनींबरोबर आपण घ्यावी. तुम्ही तिकीट मागायला आले होते ना दीपक भाऊंसाठी. मग सगळं करता हा दिवस आपल्याला आज या ठिकाणी आला. आणि त्यांचा आग्रह कशासाठी होता, आपले ते जे घरकुल आहे ते घरकुल व्हावे याकरता खरं तर त्यांचा आग्रह होता. आणि त्यांनी अनेकदा सांगितलं भैया आपण मागे प्रयत्न केले, ते काही झालं नाही.
शाश्वत असं काही जर आपल्याला आश्वासन मिळालं तर निश्चितपणाने मी विचार करेल. मी काय स्वहितासाठी या ठिकाणी उतरलेलो नाही. आमच्या महिला भगिनी, आमचे सहकारी जे या ठिकाणी बेघर झाले त्यांच्या न्याय हक्कासाठी कुठंतरी मी लढतोय. निर्णय परिणाम काय होईल हा नंतरचा भाग, परंतु मी त्यांच्या न्याय हक्कासाठी निवडणुकीमध्ये उतरतोय हा त्यांचा आग्रह आहे. आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये त्यांच्या आग्रहास्तर एवढ्या एका मुद्द्यावर उतरतोय. तर तो मुद्दा जर काही प्रमाणात सुटण्यासारखं आश्वासन आपल्याला वरिष्ठांकडून मिळालं तर निश्चितपणाने त्या ठिकाणी मी माझ्या उमेदवारीचा विचार करेल. आणि अनेकदा राजकारणामध्ये फक्त बोलायचं असतं, प्रत्यक्षात कृतीत करत नसतो आपण. परंतु मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असा असा प्रश्न आहे. तात्काळ त्यांनी खाजगीत आश्वासन न देता जाहीररित्या त्यांच्या सभेतून त्या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून आपला हा घरकुलाचा प्रश्न मार्गी लावणार असं त्या ठिकाणी जाहीर करून टाकलं. आणि मग मी दीपक भाऊला म्हटलं, भाऊ आता शब्द दिलेला आहे, आता कसं करायचं. तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सांगितलं, भैया तुम्ही म्हणाल तसं. आणि दिलेल्या शब्दाला ते जागले आणि त्याप्रमाणे त्यांनी नगराध्यक्ष उमेदवार पदाची जी काय उमेदवारी होती ती जाहीररित्या माघार घेतली. त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचा आभार मानतो. आपणही टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी केलं पाहिजे. हे होत असताना काही तडजोडी देखील कराव्या लागल्या. त्यामध्ये आमचे अतुल शेठ काले होते, त्यांचा देखील त्या ठिकाणी आम्ही माघारी घ्यायला विनंती केली. 7-8 टर्म या प्रभागातून त्यांच्या कुटुंबातले सदस्य निवडून गेलेले होते आणि म्हणून त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवत पक्षासाठी, पार्टीसाठी मी त्या ठिकाणी माघार घ्यायला तयार आहे. त्यांचे आपण टाळ्या वाजून खरं तर आभार या निमित्ताने व्यक्त करूया. आणि त्यानंतर खरं तर आपले दोन्ही उमेदवार या ठिकाणी निश्चित झाले. परंतु अनेक प्रभागामध्ये प्रचार करतोय, प्रचाराचे मुद्दे तेच आहे. तुम्हालाही पाठ झाले असतील, झाले का नाही. होकार नाही आला तर मग मला लांबावं लागेल माझं भाषण. तुम्हाला प्रचाराचे मुद्दे पाठ झाले का नाही. हा म्हणजे थंडी पण आहे. खर तर नैसर्गिक वातावरणातला गारवा जरी वाढलेला असला तरी राजकीय वातावरण मात्र पूर्ण तापलेलं आहे. आणि राजकीय वातावरणाचा उद्या मतदानाच्या रूपी आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून उच्चांकी त्या ठिकाणी मताधिक्याने आपले तिन्ही उमेदवार आपल्या वार्डातून निवडून द्यायचे आहे. खर तर बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे. माझ्या आधीच्या उमेदवारांनी, संतोष भाऊ गंगवाल यांनी प्रत्येक सभा त्या ठिकाणी गाजवल्या, अभ्यासपूर्ण भाषण केलं. कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला हा कागदाच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं. विरोधकांनी 125 कोटी रुपये खर्च केले, 75 लाख फवारणीचे बिल काढले, मृत जनावरांचे लाखो रुपये बिल काढले, 125 कोटी रुपये पाण्याला खर्च करून देखील 60-70 दिवसात आपलं पाणी येतं. अनेकांचे या ठिकाणी संगमनेरला पाहुणे आहे का नाही कोणाचे. संगमनेरला कोणाकोणाचे पाहुणे हात वरती करा. इथून गेलं का फोन लावायचा, पाहुण्याला विचारायचं पाणी किती दिवस येतं. पाहुणा सांगेल 365 दिवस. श्रीरामपूरला आहे का, 2 टाइम येतं ताई सांगतात. श्रीरामपूरला आहे का पाहुण्या कोणाच्या, हात वरती करा बरं. तुम्ही फोन करायचा, ते सांगतील 350-315 दिवस त्या ठिकाणी पाणी येतं. आणि त्याच पाहुण्यांना म्हणायचं या कोपरगावात 2 दिवस राहिला, ते नको नको म्हणतील. आणि तुमच्या टाक्या दिसता म्हणेल, मग तुमच्या घराचे दरवाजे दिसतात. खरं आहे का नाही. त्याच्यामुळे पाहुणे येत नाही. आले तर आले तर त्यांना घेऊन कुठे जायचं. म्हणजे आल्या ते म्हणतात की इथं पिठाच्या गिरणीमधून आलं का काय, असे आमचे चेहरे होऊन जातात. इतका धूळ आपल्या या रस्त्यांवर आहे. खरं आहे का नाही. आणि त्या रस्त्यांवर जवळपास 75 कोटी रुपये गेल्या 4 वर्षात आमदारांच्या कारकिर्दीमध्ये खर्च झालेले. आणि एकूण रस्ते किती किलोमीटरचे,
72 किलोमीटरचे रस्ते आणि 75 कोटी रुपये या रस्त्यांवर, पेवर ब्लॉकवर आणि याच्यावर खर्च झालेले. म्हणजे विचार करा कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम या नगरपालिकेच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे. टक्केवारी टोळी खरं तर ही एकत्र येऊन आज आपल्याला त्या ठिकाणी विरोधात दंड थोपटलेले आहे. परंतु नागरिक शून्य आहे. आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली 2च वर्ष नगरपालिकेला मिळाले होते. परंतु तहसील इमारत असेल, आपली पंचायत समिती इमारत असेल, नगरपालिकेची इमारत असेल, पोलीस स्टेशनची इमारत असेल, बस स्टँड असेल, वाचनालय असेल, पलीकडचं फायर स्टेशन असेल, या सगळ्या इमारती अतिशय 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या. त्याच्या आधी 13 नगरसेवक होते. नगरसेवकाला कुठलाही विषय ठराव करायचा तर 14 मतं लागायचे. 13 झाल्याने नगराध्यक्ष आपला होता, 14वं मत टाकायचं त्याला अधिकार असायचा. परंतु मीटिंग आली का कुठला तरी एक नगरसेवक म्हणायचा मला पाहुण्याकडे जायचंय आणि तो गाडी काढून निघून जायचा. म्हणजे आपण अल्पमतात द्यायचो. त्या 13 2011 ते 16 ते नगरसेवक सांभाळण्यामध्येच खरं तर कारकीर्द गेली. 16ला तुम्ही सगळ्यांनी नगरसेवक निवडून दिले, पण वरती नगराध्यक्षच दिला नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? 2016ला मतदान 9 वर्षभरापूर्वी केलं होतं आपण नगरपालिकेचं. खालचे नगरसेवक निवडून दिले, वरती तुम्ही ती बॅट चालवली, त्या बॅटनी पण आउट करून टाकला आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना. बरोबर आहे का नाही? त्या 5 वर्षामध्ये कुठलंही काम नगराध्यक्ष आणि नगरसेवक एक विचाराचे असल्यामुळं करता आलं नाही. त्याच्यानंतर 4 वर्ष झाले त्यांचा कार्यकाळ संपून ते माजी नगरसेवक होऊन सगळे 4 वर्ष झाले. या 4 वर्षात फक्त आमदार आणि सीओ अधिकारी हे 2च कारभार पाहत होते. या 2 जणांच्या कारभारामध्ये कुठल्याही पद्धतीचं जनतेच्या हिताचं काम झालेलं नाही. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीचा विकास किंवा विकासाच्या नावाने भ्रष्टाचार त्या ठिकाणी संबंध नगरपालिकेत त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु 3000 कोटी 4000 कोटीचा विकास करणाऱ्या आमदारांना खरं तर मी प्रश्न विचारू इच्छितो की तो विकास आम्हाला तरी दिसला नाही. तुम्हाला कुठं दिसला का 3000 कोटीचा 4000 कोटीचा? आपल्याला जर प्रत्येकाला भागीने केलं कोपरगाव तालुक्यातला तर 1.25 लाख रुपये एकाला येतील इतका करोडोचा खर्च त्यांनी त्या ठिकाणी केलाय. परंतु एकही प्रश्न आपला खरं तर मार्गी लागलेला नाही. आणि म्हणून काल या राज्याचे महसूल मंत्री येऊन गेले परवा आणि त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे हे जे आपला ज्यांच्याकडे हा विभाग आहे. मला एक सांगा, मुख्यमंत्री मोठे का उपमुख्यमंत्री मोठे? मुख्यमंत्री. महिला भगिनी काही सांगा ना, मुख्यमंत्री मोठे का उपमुख्यमंत्री मोठे? मुख्यमंत्री ना. लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे का उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ना. काय सांगून गेलं आपल्याला मुख्यमंत्री की तुमची लाडकी योजना मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत बंद होणार नाही. आणि किती वर्ष मुख्यमंत्री येते? अजून 4 वर्ष. 1 वर्ष होऊन गेला. आता ही नगरपालिका निवडून आल्यावर 5 वर्षाचा कार्यकाळ राहणार आहे. त्याच्यातलं 4 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे. त्याच्यामुळे ते 1.5 महिन्यात 2दा आपल्या इथं आले. एकदा कारखान्यावर आले आणि एकदा आपल्या सभेसाठी आले. त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की तुमच्या विश्वासनामामध्ये जे जे काही शब्द असतील, जे जे काही विश्वास आदरणीय ताई आणि आम्ही दिलेला आहे तो पूर्ण करण्याचा शब्द आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय आपण घेतलेलं आहे वाचला का तुम्ही? वाचला का नाही? त्यामध्ये आपण घेतलेलं आहे की ज्या ज्या महिलांच्या नावावर घरकुलं किंवा घर राहणार आहे त्यांची 50% घरपट्टी आपण माफ करण्याचा निर्णय त्यामध्ये घेतलेला आहे. ज्यांचे मुलं त्या ठिकाणी नगरपालिका शाळेमध्ये आहे त्यांची 20% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. नगरपालिका शाळा देखील पहिल्या 100 दिवसात आपण अद्ययावत करणार आहोत. एवढंच नव्हे तर अनेक वेळेस आपल्याला हॉस्पिटल आणि अडचणीच्या वेळेस वैद्यकीय मदत
त्या ठिकाणी लागतील, परंतु 16 कोटीचा बजेट असताना देखील आपल्या या शहरामध्ये दुर्दैव आहे, या ठिकाणी एकही अँब्युलन्स आपली नगरपालिकेची नाही. त्या उलट संजीवनी उद्योग समूहाच्या तिन्ही अँब्युलन्स सातत्याने जनतेच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी फिरत असतात. आणि आज जर विचार केला तर आपण परवा निकाल लागल्यावर पहिल्या 3-4 महिन्यातच त्या ठिकाणी अँब्युलन्स नगरपालिकेची हक्काची घेऊन तुमच्यासाठी मोफत आरोग्य सेवा देण्याकरता आपण उपलब्ध करून देणार आहे. उद्याचा निकाल, परवाचा निकाल लागल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी प्रशासकीय परिवर्तन दिसायला सुरुवात होणार आहे. स्वच्छतेवर 4 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च होतो वर्षाला. 4 कोटी रुपये दिवसाला 1 लाखापेक्षा जास्त खर्च होतोय. पाणी पुरवठ्यावर काही लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च होतोय. व्हिडिओ पाहिला का आपला पाणी पुरवठ्याचा तिथला मासे तरंगताय, पाहिला का तुम्ही? बगळे मेंढ्या पाहिला का तुम्ही? त्याचा TDS 350 आणि नियमाने किंवा आपल्या शरीराच्या दृष्टीने 100च पाहिजे. किती पाहिजे? 100 TDS पाहिजे. आपल्याला TDS किती आहे? 350. हार्डनेस सुद्धा जास्त आहे. काल परवाचं पाणी कसं होतं तुमच्याकडं आलेलं? खराब होतं ना? या ठिकाणी मी शब्द देतो, आपली नगरपालिका आल्यावर अजिबात खराब पाणी त्या ठिकाणी तुम्हाला येणार नाही. या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले परागी संजन सर या ठिकाणी आलेले, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत आपण करायचं आहे. आज जरी उमेदवार असले तर परवाचे नगराध्यक्ष म्हणून ते या ठिकाणी येणार आहे आपल्या समोर. त्याच्यामुळे कुठलाही शंका किंतु परंतु आपल्या मनामध्ये न बाळगता उद्या आपल्याला त्यांच्यासाठी आणि खालच्या दोन्ही उमेदवारांसाठी मतदान करायचं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगत होतो, ज्या पद्धतीचं पाणी आपल्याला या ठिकाणी देत आहे, आपण विश्वासनाम्यामध्ये घेतलंय की जितकं पाणी तितकीच पाणीपट्टी, म्हणजे 365 दिवसाचं आपण पाणीपट्टी भरतो, पण पाणी मात्र आपल्याला 60-70 दिवसच येतंय. म्हणून आपण निर्णय घेतलेला आहे, जितकी पाणी तितकीच पाणीपट्टी तुम्हाला देणार आहोत. त्या पाण्यामुळे काय काय विकार होता, हे 300 TDS पाणी, किडनीचे आजार होता, केस गळती होता, त्या ठिकाणी पोटाचे आजार होता, आपल्या त्वचेचे आजार होता. या सगळ्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागतंय. आणि हे पाप विद्यमान आमदार आणि त्यांच्या कारभाराखाली चाललेल्या या नगरपालिकेच्या माध्यमातून होताना दिसतंय. खरं तर विजूभाई इथं आहे किंवा बरेच आमचे मित्र आहे, त्यांना कल्पना आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी टक्केवारी पद्धत चालू आहे. त्यांना विचारा, आमदारांचे PA कुठे आहे तुम्हाला माहिती का? आज माहिती का महिला भगिनींनी? आमदारांचे PA कुठे आहे? जेलमध्ये. 2 महिने झाले जेलमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. आणि जेलमध्ये कशासाठी आहे? काय पाण्याचा लढा दिला म्हणून जेलमध्ये आहे? रस्ते खराब आहे म्हणून आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये आहे? अजिबात नाही. त्या ठिकाणी पोलिसांवर हात उचलला, महिला भगिनींवर त्या ठिकाणी खरं तर दगडफेक त्या ठिकाणी झाली. नवरात्रीच्या गुंडगिरी केल्यामुळे ते जेलमध्ये. ऐन नवरात्रीच्या 3ऱ्या माळ्याच्या वेळेस आपण जुनी गंगेला जातोच पाहिजे बऱ्याच महिला आमच्या, परंतु त्या भांडणामुळं त्याच्यानंतर कोणीच त्या रस्त्याच्या माध्यमातून गेले नाही आणि आमच्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम खऱ्या अर्थाने झालेला आहे. बोलण्यासारखी खूप काही मुद्दे आहे. तुमचा उत्साह, प्रतिसाद, टाळ्या बघता मला खात्री पटलेली आहे, म्हणून मी अधिकचा आपला वेळ काही घेत नाही. एवढीच या निमित्ताने विनंती करतो आपल्याला, या ठिकाणी आपले तिन्ही उमेदवार उपस्थित आहेत. तुम्हाला मतदान करताना एका मतपेटीवर 2 मतदान करायचे. पहिलं 5व्या नंबरला येईल, गुलाबी कलरचं हे राहील, तिथं पराग संजन साहेबांचं कमळ आहे. त्याच्यानंतर आमच्या संजय उदावत यांचं त्याच मशीनवर खाली 1 नंबरवर कमळ आहे. आणि दुसऱ्या मशीनवर आकाश भाऊ राजे गब्बसी. मी पाहत होतो, तुमच्या लक्षात आहे का नाही? तुमचं पाठ झालेलं आहे थोडक्यात. गडबड करू नका, कोणी जरी आलं तरी बरं का. परत एकदा सांगा, कमळ कमळ आणि परत गडबड करू नका बरं.
कमळ कमळ आणि बस या 3 चिन्ह लक्षात ठेवायचे. उद्या जोर जोरात त्याच्यावर बटन दाबायचे. परवा गुलाल घ्यायचा आणि 13 पासून आम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी ग्राउंडवर त्या ठिकाणी राहणार. हे तिन्ही उमेदवार एसीतले उमेदवार नाही, हे जनतेत जाऊन काम करणारे उमेदवार आहे. आमच्या ताई देखील भाषण ऐकून माझ्या लक्षात आलं, त्या देखील रणरागिणी आहे. सभागृहात गेलं का तुमचे प्रश्न एकदम जोरात मांडतील. त्याच्यामुळे एक इकडचा देऊ आपल्याकडचा आहे भाऊ आणि तो तिकडचा आहे असं करायचं नाही. हे पण आपले हे पण आपले. तिन्ही सीटा आले तरच मी इकडे लक्ष देईल, नाहीतर हे दोघं सगळं पाहून घेतील. तिन्ही सीटा आले तरच म्हटलं ना, तिन्हीच ना. त्यामध्ये आकाश भाऊ जरी निवडून आले तरी त्याबरोबर दीपक भाऊ देखील वैयक्तिक त्या ठिकाणी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालणार आहे. म्हणजे 1 2 नगरसेवक तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. आणि ताई निवडून आल्या तर संजू भाऊ स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालणार आहे. त्याच्यामुळे तेही दोघं सक्रिय राहणार. आणि संजय साहेब निवडून आले म्हणजे मी त्या ठिकाणी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तुमचे प्रश्न सोडवणार आहे. त्याच्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता केंद्रात कोणतं चिन्ह आहे आपलं, राज्यात कोणतं आहे, जिल्ह्यात कोणतं आहे, नगराध्यक्ष कोणते पाहिजे, ताई कोणतं चिन्ह आहे आणि आकाश हा बस आता पाठ झालं का. तर पुरेसे एकदा परवा आपण परत या निमित्ताने निकालाच्या निमित्ताने भेटू. उद्याही मी या ठिकाणी भेट देईन. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय जय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या महिला बंधू भगिनींनो, आज इथं आल्यावर विशेष आठवण होती ती म्हणजे आमच्या बबनअण्णांची. कारण कामकाज कसं करावं आणि कार्यकर्ते आणि जवळच्यांना कसं प्रेम द्यावं हे अण्णांकडून शिकायचं. आणि तीच परंपरा आमचे मित्र दीपक भाऊ असतील, आकाश भाऊ, त्यांनी ती चालू ठेवली आहे. म्हणून आज एवढ्या मोठ्या गर्दीने आपण सर्वजण उपस्थित आहात. आताच भाईंनी सगळं सांगितलं, गेल्या 9 वर्षानंतर आपलं इलेक्शन होत आहे. शहरातले प्रश्न पाहिले तर सगळे तसेच प्रलंबित आहेत, कोणत्याही सुखसोयी नाही. ज्यांच्या काळात 2दा अतिक्रमण उठलं तेच आज आपल्याला सत्ता मागताय. आणि ज्यांच्या प्रशासकाच्या वर ज्यांचा वचक आहे तेच म्हणताय का मला परत सत्ता द्या. म्हणजे मला समजत नाही का यांना प्रशासन समजत नाही का काय. आज आपण सगळे बघतो आहे की गेल्या 4 वर्षापासून शहरात फक्त भ्रष्टाचार चालू आहे. धूळ तशीच आहे, रस्त्यांचे प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी, RPI आणि मित्र पक्ष आणि लोकसेवा आघाडीतर्फे आम्हाला 31 जणांना उमेदवारी दिलेली आहे. उमेदवारी देत असताना जे तळागाळात समाजात काम करतात, गेल्या अनेक वर्षांपासून जे जनतेत आहे त्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. मी असेल, दीपक भाऊ असतील, संजू भाऊ असतील, उदवन ताई असतील, आमचे विजू भाऊराजे असतील, ह्या सगळ्यांनाच उमेदवारी दिली. का तर काय 24 तास 365 दिवस आम्ही जनतेमध्ये काम करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडवत असतो. म्हणून आज आपल्या समोर सगळेजण उभे आहे. आज ही शेवटची आपली विजयी सभा आहे अशी समजा. का येत्या 20 तारखेला आपण सर्वजण कमळ आणि कब्बशी याच्या समोरील आपल्याला बटन दाबून आम्हाला निवडून द्यायचं आहे. आणि निवडून दिल्यानंतर 20 तारीख झाल्यानंतर 21 तारखेपासून आमचं काम चालू जाणार आहे का आपल्या समस्या सोडवायच्या. त्या समस्या सोडवण्याकरता आपल्याला नगरपालिकेत जायची गरज पडणार नाही. आम्ही आपल्या दारात येणार आहोत. जसे बबन अण्णा होते, दीपक अण्णा होते का इथं दरबारात सगळ्यांचे प्रश्न सोडवतात, त्याच संकल्पनेवर आमचे सुद्धा आपण एक प्रभाग कमिटी करणार आहोत. ज्या प्रभाग कमिटीमध्ये नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असेल, प्रभागातले कॉन्ट्रॅक्टर, वकील, डॉक्टर, समाजसेवक असे एक 7-8 जणांची प्रभाग कमिटी असेल. आणि दर 3 महिन्यांनी त्या प्रभाग कमिटीची सभा ती त्या प्रभागात होईल आणि आपले प्रश्न सोडवले जाईल. कारण त्या प्रभाग समितीमध्ये नगरपालिकेचे CO असतील, बांधकाम समिती, पाणी पुरवठा अधिकारी, आरोग्य अधिकारी हे सगळेच असतील का जेणेकरून आपल्या सगळ्या समस्या सोडवता येतील. त्यामुळे आपला जो विश्वासनामा आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला समस्या सोडवायच्या आहे. आणि आपल्या शहराचं पालकत्व आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे जो दीपक अण्णांचा जो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता का साईनगर मधील जे 650 लोक जे उद्ध्वस्त झाले, ज्यांची घरं गेली,
त्यांचा जो प्रश्न सोडवायचा होता त्याला सीएम साहेबांनी दुजोरा दिला आहे, तसेच काल बावनकुळे साहेबांनी दुजोरा दिलेला आहे. म्हणून मी आपल्याला फार लांब भाषण न करता, आपल्याला माहिती आहे का काल बावनकुळे साहेबांनी सांगितलं फक्त 31-0 करून द्या, बाकीची जबाबदारी माझी आहे. तर आता आज रात्रभर आपल्याला जागायचं आहे. कुणी आलं तर त्याला गल्लीत येऊ देऊ नका, जरी आलं तर काय घ्यायचं घ्या, पण मतदान आपल्याला कमळ आणि कब्बशीलाच करायचं आहे. आम्ही तुमचं नुकसान करणार नाही, जे घ्यायचं ते घ्या, पण सद्विवेक बुद्धीने उद्या सकाळी लवकर उठायचं आणि 3 मतदान करायचं, एक नगराध्यक्षाला आणि खाली 2 नगरसेवकांना. नगराध्यक्षासाठी मी स्वतः पराग संधान उभा आहे आणि नगरसेवकांसाठी आमच्या वहिनी संजनाताई उदावंत व आकाश भाऊ उभे आहे. माझं आणि संजनाताईंचं चिन्ह कमळ आहे आणि आकाश भाऊंचं चिन्ह कब्बशी आहे. तर कोणीही काही वेगळा प्रयोग करायचा नाही, कारण नगराध्यक्ष निवडून आला, खाली बहुमत नसेल तरी आपले प्रश्न सुटणार नाही, आणि खाली बहुमत आले आणि वर नगराध्यक्ष नसेल तरी प्रश्न सुटणार नाही. म्हणून मी आपल्या सगळ्यांना आमच्या 31 उमेदवारांच्या वतीने एक कळकळीची विनंती करतो की आपण आपले मित्र किंवा आपले नातेवाईक या सगळ्यांना ही परिवर्तनाच्या लढाई सांगून आपण सर्वजण कमळ, छत्री आणि कब्बशी, आणि या प्रभागातल्या लोकांनी 2 कमळ आणि 1 कब्बशीच्या समोरील बटन दाबून आपला आशीर्वाद रूपी मत आम्हाला देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.